गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सगळ्यांचा दिवस हा गणेशमय जाऊ. पण आज आपण या ताईच्या स्टॉल बद्दल आणि या ताईबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. म्हणजेच ही ताई आहे इंदौरची. हिचं नाव आहे भूमिका. हिने अवघ्या 16व्या वर्षामध्ये हे स्टॉल चालू केलेलं. तर कोणीही व्यवसाय करू शकतो, पण एक गोष्ट आहे, व्यवसायामध्ये ठाम उभं राहणं हे शिकलं पाहिजे. तर या ताईकडून तिने चालू केला आहे हा सँडविचचा स्टॉल. आता तुम्ही विचार कराल तर सँडविच तर सगळेच बनवतात, मग ह्या ताईकडे असं युनिक काय आहे? तर या ताईकडे भेटतं मॅक्सिकन सँडविच. आणि मॅक्सिकन सँडविचसाठी जो वापरला जाणारा ब्रेड आहे तो ती कस्टमाइज करून घेते. कस्टमाइज म्हणजे बेकरीतून ती बनवून घेते. स्पेशली इंदौरच्या खवय्यांना काहीतरी युनिक टेस्ट मिळावी आणि तिच्या हातची चव ही प्रत्येक कस्टमरच्या मनात भरावी, त्यासाठी तिने चालू केलेला आहे हा मॅक्सिकन सँडविच. तुम्ही बघितलं ते मॅक्सिकन सँडविचचे असे 2 ब्रेड आहेत आणि या 2 ब्रेडच्या स्लाइसवरती तिने एका साईडला सॉस आणि एका साईडला चटणी लावून घेतलेली आहे आणि त्यावर टाकलेली आहे ही व्हेजिटेबल स्टफिंग. व्हेजिटेबल स्टफिंगमध्ये तिने टाकलेलं आहे कॅप्सिकम, कॉर्न आणि पनीर आणि वेगवेगळे तिचे मसाले. जे सगळं टाकून तिने हे स्टफिंग टाकल्यावरती तिने वरून ॲड केलेलं आहे ते पनीर. तुम्ही बघू शकता पनीर किती जास्त क्वांटिटीमध्ये तिने टाकलेला आहे. हा फुल्ली लोडेड असा सँडविच असतो. आपण कुठल्याही स्टॉलवरती जाऊन सँडविच खातो, आपण सँडविच बनवून घेतो, पण कधी ते आपल्या समोर असं सँडविच बनवतात का? इथे बघा किती क्लीन आणि हायजीन मेंटेन करून तिने हे सँडविच बनवलेलं आहे. आलेल्या स्टफिंगवरती तिने ॲड केलेलं आहे ते ब्लॅक ऑलिव्ह. म्हणजे ज्या मुलांना सँडविच आवडत नाही, फक्त पिझ्झा आवडतो, नाहीतर अजूनही काही स्नॅक्स आवडतं, पण त्यांनी जर हा सँडविच बघितला तर त्यांनाही हा सँडविच नक्की आवडेल. हा सँडविच खूप हेल्दी आहे. तुम्ही बघितलं त्याच्यावरती तिने एक चीज स्लाइस टाकलेला आहे आणि हा सँडविच केलेला आहे असा बंद. सँडविचची क्वांटिटी आणि क्वालिटी तुम्ही बघू शकता. ह्या सँडविचला बेक करावं लागतं आणि बेक करण्यासाठी ह्याला ओव्हनमध्ये असं ठेवलेलं आहे. 15 मिनिटं तरी हा सँडविच बेक झाल्यानंतरच ह्याची चव सर्वात उत्तम अशी येणार आहे. तर आपलं तयार होतच आहे, पण त्याबरोबर ताईने करायला घेतली आहे प्लेटिंग सुरू. तर प्लेटिंगमध्ये तिने आधी वापरलेला आहे हा सॉस आणि त्यानंतर तिने घेतलेला आहे ही चटणी. चटणी ही त्यांची होममेड आहे. प्रत्येक सँडविचला चव ही त्याच्या चटणीनेच येते. त्यानंतर तिने ॲड केलेले आहेत हे तिचे स्पेशल रतलामी चिप्स. म्हणजेच तुम्ही इंदौरला गेला तर तुम्हाला तिथे रतलामी चिवडा, रतलामी सेव, रतलामी चिप्स ही तिकडची स्पेशालिटी तुम्हाला टेस्ट करायला मिळेल. आणि त्यानंतर हा आपला झालेला आहे सँडविच रेडी. तुम्ही बघू शकता इथे आपला मॅक्सिकन सँडविच रेडी झालेला आहे आणि तो किती छान दिसतोय. मी जसं बोललेली तसं इथे ब्रेड ती कस्टमाइज करून घेते. त्यानंतर तिने वरून किसून असं टाकलेलं आहे ते चीज. तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आहे हा सँडविच आणि किती टेस्टी लागणार आहे ते. मी तर खूप एक्सायटेड आहे. सँडविचवर तिने ॲड केलेला आहे ते ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स आणि इथे तयार झालेला आहे आपला हा सँडविच. किती टेस्टी दिसत आहे. जर तुम्हाला हा सँडविच टेस्ट करायचा असेल तर इंदौरला जेव्हाही जाल तेव्हा मेघदूत चौपाटीला नक्की व्हिजिट करा.